मागील व्हिडिओमध्ये आपण अकारांत शब्द पाहिले। या व्हिडिओपासून हलंत म्हणजे व्यंजनांत शब्द पाहणार आहोत। पाहूया प्रथम पुढील शब्द। पहिला शब्द आहे चकारांत पुल्लिंगी शब्द जलमुच। जलमुच म्हणजे मेघ किंवा क्लाउड। जलमुख, जलमुचौ, जलमुचः प्रथमा, जलमुचम, जलमुचौ, जलमुचः द्वितीया, जलमुचा, जलमुग्भ्याम, जलमुग्भिः तृतीया, जलमुचे, जलमुग्भ्याम, जलमुग्भ्यः चतुर्थी, जलमुचः, जलमुग्भ्याम, जलमुग्भ्यः पंचमी, जलमुचः, जलमुचोः, जलमुचां षष्ठी, जलमुची, जलमुचोः, जलमुक्षु सप्तमी। हे जलमुख, हे जलमुचौ, हे जलमुचः संबोधनम। याप्रमाणे इतर चकारांत शब्दही चालतील। आता आपण पुढचा शब्द पाहू। पुढचा शब्द आहे जकारांत पुल्लिंगी शब्द वणिज। वणिज म्हणजे व्यापारी। वणिक, वणिजौ, वणिजः प्रथमा, वणिजम, वणिजौ, वणिजः द्वितीया, वणिजा, वणिग्भ्याम, वणिग्भिः तृतीया, वणिजे, वणिग्भ्याम, वणिग्भ्यः चतुर्थी, वणिजः, वणिग्भ्याम, वणिग्भ्यः पंचमी, वणिजः, वणिजोः, वणिजां षष्ठी, वणिजी, वणिजोः, वणिक्षु सप्तमी। हे वणिक, हे वणिजौ, हे वणिजः संबोधनम। पुढील शब्द आहे तकारांत पुल्लिंगी शब्द मरुत। मरुत म्हणजे वायू। मरुत, मरुतौ, मरुतः प्रथमा, मरुतं, मरुतौ, मरुतः द्वितीया, मरुता, मरुद्भ्यां, मरुद्भिः तृतीया, मरुते, मरुद्भ्यां, मरुद्भ्यः चतुर्थी, मरुतः, मरुद्भ्यां, मरुद्भ्यः पंचमी, मरुतः, मरुतोः, मरुतां षष्ठी, मरुति, मरुतोः, मरुत्सु सप्तमी। हे मरुत, हे मरुतौ, हे मरुतः संबोधनम। या शब्दाप्रमाणे इतर तकारांत पुल्लिंगी शब्द चालतात। हे शब्द पाठ करत असताना सर्व विद्यार्थ्यांनी काळजी घ्यावी की ज्याप्रमाणे आहे त्याप्रमाणेच ह्रस्व, दीर्घ, उदात्त, अनुदात्त याचा उच्चार करूया, म्हणजे लिहित असताना आपल्याला अवघड पडत नाही। धन्यवाद।